हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस। त्यानिमित्तानं मी केले होते रोज गुलकंद पिंक मोदक। हे मोदक करायला खूप सोपे आहे, वेळ पण कमी लागतो, 5 मिनिटात बनवून तयार होतात आणि लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात। खवा असेल तर उत्तमच, नसेल तर मिल्क पावडर वापरून तुम्ही हे मोदक करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गॅस ऑन केला आहे, गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकले आहे। तूप गरम झाल्यावरती त्यामध्ये मी लहान अर्धा वाटीच्या वरती मिल्क पावडर टाकले आहे। ते पण छान व्यवस्थित परतून घेतले। जेवढे मिल्क पावडर टाकले होते त्याच्या अर्ध मी दूध टाकलं आहे। दूध टाकून छान खवा हा तयार करून घ्यायचा। व्यवस्थित छान तो भाजला गेला पाहिजे, परतला गेला पाहिजे। त्यानंतर तो असा गोळा तयार झाला पाहिजे। तर असा गोळा तयार झाल्यावरती त्यामध्ये मी एक अर्धा चमचा रोज सिरप टाकलेला आहे। मी इथे क्वांटिटी कमी घेतली होती, कारण माझी पण ही प्रथम वेळच होती रोज गुलकंद मोदक करायचे, म्हणून मी क्वांटिटी कमी घेतली होती। आता मी क्वांटिटी वाढवून घेतली आहे आणि एकत्र गोळा तयार केला आहे खव्याचा। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा गोळा छान व्यवस्थित मळून घ्यायचा आणि तयार करून घ्यायचा। चला आता मोदक तयार करून घेऊया मोदक साच्यांमध्ये। इथे मी जो पहिला मोदक दाखवला आहे तो फक्त मी खव्याचा दाखवला आहे आणि त्याला सजावटीसाठी हा पिस्ता क्रश करून घेतलेला आहे। आणि दुसरा जो मोदक दाखवला आहे तो आपण गुलकंदचं सारण भरून करणार आहोत। तर पहिला मोदक तुम्ही बघू शकता, असा मी साच्यांना थोडंसं तूप लावलं होतं, त्याच्यामध्ये मग मी खवा व्यवस्थित असा दाबून भरला आणि त्याला आकार दिला। तर आणि त्याच्यामध्ये थोडेसे मी क्रश केलेले पिस्ता पण लावले होते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तर प्लेन मोदक ही खूप छान दिसतात। दुसऱ्या मोदकामध्ये मी पहिला साच्यांमध्ये व्यवस्थित खवा भरून घेतला। त्या अगोदर त्यामध्ये पिस्ता क्रश केलेला पिस्ता वगैरे लावले होते। त्यानंतर आतमध्ये थोडासा होल करून त्यामध्ये मी गुलकंद भरला आहे आणि वरून त्याला परत खवा लावून तो मोदक व्यवस्थित दाबून व्यवस्थित आकार देऊन बनवून घेतलेला आहे। तुम्ही ते पाहू शकता, अशा प्रकारे तुम्ही छान मोदक तयार करू शकता। आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गुलाब पाकळ्या, ज्या ड्राय गुलाब पाकळ्या आहेत ते पण सजावटीसाठी तुम्ही लावू शकता। ते ऑप्शनल आहे, काही म्हणजे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही लावा, नसेल तर फक्त पिस्ता लावला तरी चालेल, नाही काही लावलं तरीही चालेल। इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुबक मोदक तयार झाले आहेत। हे मोदक खूप लवकर तयार होतात आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडतात, त्यामुळे आपले गणपती बाप्पा पण खुश होतील। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल मोदकाची तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि यापुढेही मी अजून वेगळे मोदकची रेसिपी आणेल। रोज 11 दिवसात तुम्हाला 11 रेसिपी मिळतील मोदकाच्या। तर चला, थँक्यू so much।